नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक नवीन फ्लेवरचं आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. 100% मार्केटसारखं आईस्क्रीम या पद्धतीने होतं आणि यामध्ये अजिबात बर्फ जमत नाही. हे आईस्क्रीम बनवत असताना मी कुठल्याही आईस्क्रीम मशीनचा वापर केलेला नाही, कोणतीही आईस्क्रीम पावडर वापरली नाही, तसेच CMC किंवा GMS याही पावडरी वापरल्या नाहीत. अतिशय सुंदर, टेस्टी, क्रीमी असं हे आपलं आईस्क्रीम या पद्धतीने केलेलं तयार होतं. खूप टेस्टी आईस्क्रीम या पद्धतीने होतं. आज आपण अमेरिकन नट्स या फ्लेवरचं आईस्क्रीम बनवणार आहे. एकदा बनवून खाल तर पुन्हा पुन्हा या पद्धतीने बनवून खाल. अतिशय सुंदर आईस्क्रीम होतं. रेसिपी खूप सोपी आहे. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी इथं एक मी मोठं पातेलं घेतलं आहे. त्यामध्ये 5 कप दूध घेणार आहे. हा कप 200 ml आहे. त्याने मी 5 कप दूध इथं घेतलेलं आहे. ते 1 लिटर दूध आहे. ज्या कपाने आपण दूध मोजून घेतलं आहे त्याच कपाने 1 कप आणि परत 1/4 कप असे 1/4 कप साखर घेतलेली आहे. आणि त्याच कपाने आपण पुन्हा मिल्क पावडर 1 कप आणि पाव कप असं 1/4 कप मिल्क पावडर घेतलेले आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर घालणार आहे. बघा इथं मी 1 टेबलस्पून तुम्हाला दाखवते. या पद्धतीने भरून घ्यायचं आहे. असे आपण 5 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर इथं घेतलेलं आहे आणि ते दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. आता कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर हे अगदी व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, कारण याच्या गुठळ्या बनतात. त्यामुळे आपल्याला अगदी त्याच्या गुठळ्या सर्व फोडून अगदी प्लेन दूध आपल्याला इथं तयार करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे आपला आईस्क्रीम लवकर मेल्ट होत नाही, यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये घालून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं दुधामध्ये मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर अगदी प्लेन असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने आपलं इथं दूध तयार झालेलं आहे. आता हे आपण दूध गॅसवर ठेवून घेऊया. आणि सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे गॅसवर ठेवल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियम ठेवून अगदी आपलं हे दूध तयार घट्टसर होईपर्यंत कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मिल्क पावडर घातल्यामुळे ती पातेल्याच्या तळाला चिटकू शकते. कॉर्नफ्लॉवर लगेच पातेल्याच्या तळाला चिटकतं. यासाठी आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे. बघा या पद्धतीने दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला सतत हलवतच राहायचं आहे. जर आपण थोडंही हलवायचं बंद केलं तर लगेच कॉर्नफ्लॉवर आपल्या पातेल्याला खाली चिटकू शकतं. यासाठी कंटिन्यू हलवतच आपल्याला दुधाला एक उकळी आणायची आहे. बघा या पद्धतीने मी सतत हलवत दुधाला उकळी येऊन देत आहे. थोडंसं दूध घट्टसर व्हायला आपलं सुरुवात झालेली आहे. बघा या पद्धतीने आपलं सावकाश असं हळूहळू दूध घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आणि हे दूध आपल्याला ज्यावेळेस गॅसवर आपण हे उकळी येण्यासाठी ठेवतो त्यासाठी आपल्याला शक्यतो जाड बुडाचंच पातेलं घ्यायचं आहे, कारण ते खाली चिटकत नाही. बघा ठीक दूध आपलं तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता मस्त असं आपल्या दुधाला उकळी यायला सुरुवातही झालेली आहे. आता उकळी आलेली आहे बारीक. आपण गॅस बंद करून घेऊया. आता लगेच पटकन असं एका मोठ्या पातेल्या किंवा भांड्यामध्ये चाळणी ठेवून ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. गरम असतानाच पटकन गाळून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, थंड झाल्यानंतर ज्यावेळेस आपण हे दूध गाळून घ्यायला सुरुवात करतो तर ते घट्ट होतं, तर मग व्यवस्थित असं ते गाळलं जात नाही. या पद्धतीने आपल्याला पटकन असं हे गाळून घ्यायचं आहे आणि थंड व्हायला ठेवायचं आहे. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालण्यासाठी बदाम, काजू आणि पिस्ते घेतलेले आहेत. हे वजनी प्रमाणात 50 ग्रॅम आहेत आणि कपाने म्हणाल तर 1 कप आहेत. याचे मी बारीक काप करून घेतलेले आहेत. आता गॅसची फ्लेम मीडियम न ठेवता अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला हे अगदी करकरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला हे छान करकरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहेत, म्हणजे ते अगदी छान भाजले जातात. जर आपण गॅसची फ्लेम
फुल ठेवली तर ते वरून करपतात आणि आतमध्ये करकरी होत नाहीत. बघा या पद्धतीने अगदी 3-4 मिनटात आपले छान हे भाजून झाले आहेत. आता ते थंड होण्यासाठी ठेवूया. जे आपण हे दूध थंड होण्यासाठी ठेवलं आहे ते अधूनमधून हलवून घ्यायचं आहे, कारण त्याला साई जमू शकते. आता ते थंड होण्यासाठी ठेवूया. यामध्ये आता आपण व्हिपिंग क्रीम वापरणार आहे. आपण व्हिपिंग क्रीम डीप फ्रीझरला स्टोअर करतो. ज्यावेळेस आपल्याला आईस्क्रीम बनवायचं असतं त्याच्या अगोदर आपण 4 ते 5 तास आपल्या नॉर्मल फ्रीजला ठेवू शकतो, किंवा आईस्क्रीम बनवायच्या अगोदर 1 तास ती आपल्याला रूम टेम्परेचरला ठेवायची आहे, म्हणजे ती मेल्ट होते. अगदी खूप मेल्ट म्हणजे ती थोडीशी थंड पण असायला हवी. बघा या पद्धतीने आपल्याला अशी मेल्ट करून घ्यायची आहे. आता आपण इथे 5 कप व्हिपिंग क्रीम घेणार आहे. हा 200 ml चा कप आहे. ज्या कपने आपण दूध हे मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने आपल्याला इथं 5 कप व्हिपिंग क्रीम घ्यायची आहे. बघा ज्या आपण व्हिपिंग क्रीम ज्या भांड्यामध्ये फेटायला घेणार आहे हे शक्यतो मोठंच घ्यायचं आहे. इथे मी 5 लिटरचं हे पातेलं घेतलं आहे. तर यामध्येही 5 कप मी व्हिपिंग क्रीम घेतलेले आहे. भांडं यासाठी मोठं घ्यायचं आहे की ती फेटल्यानंतर आपली व्हिपिंग क्रीम फुलली जाते. यामुळे आपल्याला मोठंच भांडं घ्यायचं आहे. आणि इलेक्ट्रिक बीटरच्या साहाय्याने मी आता हे फेटून घेत आहे. बघा या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला बीटर लो वरतीच फेटून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने 1 मिनिटभर आपण लो स्पीडवरती क्रीम फेटल्यानंतर पुन्हा आपण ते थोडीसं 1 मिनिट झाला की नंतर आपण 2 म्हणजे मीडियम स्पीडवरती क्रीम फेटून घेणार आहे. सुरुवातीलाच आपल्याला हाय किंवा 3 ह्याच्यावर न फेटता सुरुवातीला लो, नंतर मीडियम, नंतर हाय अशी आपल्याला स्पीडवरती व्हिपिंग क्रीम फेटायची आहे. बघा आता मी हाय स्पीड केलेला आहे आणि हाय स्पीडमध्ये आता व्हिपिंग क्रीम फेटून घेत आहे. ही अगदी आपल्याला खूप घट्टसर न फेटता थोडीशी पातळच क्रीम फेटायची आहे. ज्यावेळेस आपण आईस्क्रीमला क्रीम फेटतो त्यावेळेस ती आपण एकदम घट्टसर क्रीम फेटतो. बघा या पद्धतीने आपली क्रीम छान अशी फुलायला सुरुवात झालेली आहे आणि फुललेली आहे. बघा इथं मी तुम्हाला दाखवते ज्याला ह्याला टोक जे आलेलं आहे ते हलतंय. अगदी घट्टसर न फेटता मी थोडीशी पातळच व्हिपिंग क्रीम इथं आईस्क्रीम बनवताना फेटलेली आहे. आता यामध्ये आपण कंडेन्स मिल्क घालणार आहे. तर इथं नेस्ले कंपनीचं मी 1.25 कप कंडेन्स मिल्क घालणार आहे. बघा तुम्ही दुसऱ्या कंपनीचंही कंडेन्स मिल्क वापरू शकता. मला हे मिळालं म्हणून मी या कंपनीचं वापरलेलं आहे. हा आपला मोठा जो कप आहे तो 200 ml चा आहे हे लक्षात ठेवा. त्याने मी 1.25 कप कंडेन्स मिल्क वापरला आहे. आणि यामध्ये मी 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. व्हॅनिला किंवा पायनॅपल इसेन्स तुम्ही या आईस्क्रीममध्ये वापरू शकता, पण व्हॅनिला इसेन्स शक्यतो सगळ्यांकडेच असतं, त्यामुळे इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरूनच आपला अमेरिकन नट्स आईस्क्रीम बनवणार आहे. आता आपल्याला हे अगदी थोडंसं फेटून घ्यायचं आहे, खूप फेटायचं नाही आहे. ते फेटून झाल्यानंतर हे आपण जे थंड होण्यासाठी ड्रायफ्रूट ठेवले होते ते थंड झालेले आहेत आणि त्यामध्ये मी 3 ते 4 चमचे चोको चिप्स घातलेले आहेत आणि यामध्ये 1 कप जेली घातलेली आहे. बघा अशी ही मार्केटमध्ये जेलीचं पॅक मिळतं, ते मी 1 कप जेली घेतलेली आहे आणि ती थोडी छोट्या कट करून घेतलेली आहे आणि ती घातलेली आहे. आता हे आपलं जे मिश्रण आहे हे थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपण जी व्हिप क्रीम फेटून घेतलेली आहे ती घालून घेऊया. या पद्धतीने आपल्याला सर्व व्हिप क्रीम या भांड्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ती अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. या पद्धतीने मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे. सावकाश असं आपल्याला व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपलं मिक्स झाल्यानंतर आपण अगदी अर्धा मिनिट बीटरच्या साहाय्याने हे मिक्स करून घेणार आहे, म्हणजे ते एकसारखं सगळीकडे मिक्स होईल. यासाठी आपण
थोडं अगदी अर्धा मिनिट हे मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला खूप इथं फेटायचं नाही आहे. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये आता आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते घालून घेऊया. बघा, त्यातले अर्धे ड्रायफ्रूट्स मी यामध्ये घातलेले आहेत आणि अर्धे वरून घालण्यासाठी ठेवलेले आहे. आता जी 1 कप जेली घेतलेली आहे त्यातलीही मी अर्ध्यापेक्षा जास्त जेली यामध्ये घालून घेते आणि थोडी जेली आपण वरती डेकोरेशनसाठी किंवा आईस्क्रीममध्ये मधून घालण्यासाठी ठेवणार आहे. आता हे आपण अगदी व्यवस्थित असं पुन्हा मिक्स करून घेऊया. एकसारखं सगळीकडून मिक्स करायचं आहे, म्हणजे आईस्क्रीममध्ये ते खाताना अगदी छान मस्त असं आपल्या येतं. आता सर्व आपलं आईस्क्रीममध्ये सगळं मिक्स करून झालेलं आहे. बघा, अगदी छान असं आपलं इथं आईस्क्रीम बेस तयार झालेला आहे. पूर्ण आईस्क्रीम आता तयार झालेलं आहे. आता हे आपण अशा डब्यांमध्ये भरून ठेवूया. बघा, या पद्धतीने मी थोडंसं आईस्क्रीम घातल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं कमी यावरती रोज सिरप घालत आहे. यामुळे आईस्क्रीमला टेक्स्चर आणि कलरही खूप छान येतो, कारण ज्यावेळेस आपण आईस्क्रीम काढतो त्यावेळेस छान असं त्याचं टेक्स्चर येतं आणि त्याचा टेस्ट फ्लेवरही या आईस्क्रीममध्ये छान लागतो. बघा, या पद्धतीने मी थोडंसं आईस्क्रीम पुन्हा त्यावर घातल्यावरती पुन्हा यावरती थोडंसं अगदी पाव चमचा रोज सिरप यावरती घालत आहे. आता पुन्हा यावरती मी आईस्क्रीम घालत आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला अगदी व्यवस्थित असं यामध्ये आईस्क्रीम घालून घ्यायचं आहे. हा जो आपला आईस्क्रीम बनवायला मी ठेवणार आहे हा कंटेनर 1 लिटरचा आहे. आता सर्व आईस्क्रीम यामध्ये भरून झाल्यानंतर व्यवस्थित असं त्यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि जेली घालून घेणार आहे. हा आपला डब्बा आईस्क्रीमचा तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण दुसराही डब्यामध्ये भरूया. बघा, हा डब्बा आपला तयार झालेला आहे. आता दुसऱ्या डब्यामध्ये आपण पुन्हा आईस्क्रीम भरूया. यामध्येही तसंच आईस्क्रीम रोज सिरप घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आईस्क्रीम सेट करायला ठेवल्यानंतर लवकर आईस्क्रीम सेट व्हायचं असेल, झालेलं हवं असेल, तर यासाठी कमी हाईटचे डबे वापरा, कारण त्यामध्ये लवकर आईस्क्रीम सेट होतं. जर जास्त उंचीचे डबे जर वापरले तर आईस्क्रीम सेट व्हायला थोडासा वेळ लागतो. यासाठी आईस्क्रीम सेट व्हायला ठेवताना शक्यतो कमी हाईटचे डबे वापरा. बघा, या पद्धतीने यामध्येही आपलं आईस्क्रीम भरून तयार झालेला आहे. आता हा मी जो मोठा डब्बा घेतलेला आहे आईस्क्रीम सेट करण्यासाठी तो 3 लिटरपेक्षा जास्त आहे. तर यामध्येही मी आईस्क्रीम घालून घेतला आहे. त्यावरती रोज सिरप, पुन्हा आईस्क्रीम असं करत मी पूर्ण डब्यामध्ये सर्व आईस्क्रीम घालून घेणार आहे. बघा, या पद्धतीने आपलं सर्व आईस्क्रीम इथं डब्यामध्ये भरून झालेलं आहे. त्यावरती आता वरून प्लेन करून घेऊया. खूप टॅप करायचं नाही आहे, कारण टॅप केलं तर जे आपण ड्रायफ्रूट्स आणि जेली घातले आहे ते खाली जाऊ शकतं. यासाठी आपल्याला हलकंसंच हे भरायचं आहे. आता या पद्धतीने आपलं यावरती हे ड्रायफ्रूट्स आणि जेली घालून इथं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आता यावरती आपण क्लीन रॅप पेपर लावून घेणार आहे. हा पेपर लावल्यामुळे काय होतं, यावरती आईस क्रिस्टल जमा होत नाहीत. यासाठी आपल्याला या पद्धतीने क्लीन रॅप पेपर लावून आईस्क्रीमच्या डब्याचं झाकण बंद करून आपण सेट व्हायला ठेवणार आहे. अशाच पद्धतीने मी दोन्हीही डब्याला क्लीन रॅप पेपर लावून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने आपले 3ही डबे आईस्क्रीमचे तयार झालेले आहे. या सर्व प्रमाणामध्ये आपलं 5 लिटरपेक्षा जास्त आईस्क्रीम तयार होतं. खूप छान टेस्टी, अगदी मार्केटसारखं आईस्क्रीम आपलं या पद्धतीने तयार होतं. तुम्ही जर या पद्धतीने एकदा आईस्क्रीम बनवून खाल तर पुन्हा पुन्हा या पद्धतीने बनवाल. अतिशय सुंदर आणि खूप सोपी रेसिपी आहे. बघा, इथं आपण आईस्क्रीम सेट होण्यासाठी मी डीप फ्रीजरला 7 ते 8 तास ठेवलं होतं. 7 ते 8 तासानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय छान आपलं मस्त सेट झालेलं आहे आईस्क्रीम. तुम्ही पाहू शकता यावरती अजिबात आईस क्रिस्टल जमाही झालेले नाही आहेत. दुसराही डब्बा मी तुम्हाला दाखवते. बघा, यावरतीही अजिबात आईस क्रिस्टल जमा न होता अगदी छान असं हेही आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे.
छोट्या डब्यामधलं आईस्क्रीम लवकर सेट होतं, मोठ्या डब्यामध्ये आईस्क्रीम सेट व्हायला थोडासा वेळ लागतो. बघा या पद्धतीने आईस्क्रीम आपलं सेट झालेलं आहे. डीप फ्रीजरला आपल्याला हे सेट करायला ठेवायचं आहे आणि हा डब्बा सेट व्हायला थोडासा वेळ लागलेला आहे. 12 ते 13 तासामध्ये हा डबा आपला सेट झालेला आहे. या पद्धतीने हाही आपला छान असं हे आईस्क्रीम सेट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर मस्त असं आपलं अमेरिकन नट्स आईस्क्रीम तयार झालेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण आईस्क्रीम डीप फ्रीजरला सेट करायला ठेवतो त्यावेळेस आपल्याला फुल टेम्परेचर करायचं आहे, म्हणजे आईस्क्रीम आपलं लवकर छान सेट होतं. बघा तुम्ही पाहू शकता अगदी छान मस्त असा बर्फ न जमता अगदी मार्केटसारखं आईस्क्रीम आपलं घरच्या घरी तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर क्रीमी आपलं आईस्क्रीम इथं सेट झालेलं आहे आणि अगदी सहज निघतही आहे. तुम्ही पाहू शकता इथं अतिशय सुंदर आपलं आईस्क्रीम सेटही झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम घरच्या घरी नक्की बनवून पहा. अतिशय सुंदर होतं, टेस्ट तर अप्रतिम लागते. एकदा या पद्धतीने बनवलेलं आईस्क्रीम खाल तर बाहेरचं आईस्क्रीम खायचं तुम्ही विसरून जाल. पुन्हा पुन्हा या पद्धतीने तुम्ही आईस्क्रीम घरीच बनवून खाल. अतिशय सुंदर टेस्टी क्रीमी असं आईस्क्रीम या पद्धतीने तयार होतं. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.